सो गाईज आता आपण बनवतोय जेवण. गाईज झालेला चांगला भात फक्त लय तिखट झालाय. सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉग मध्ये. आणि आज आहे सोमवार. सो आता सकाळ झालेली आहे, आंघोळ वगैरे तर झालेली आहे. आणि आता आपण हे आमच्या जेरीचं ऐकून काय बोलते. हा हा वेलकम टू न्यू ब्लॉग बोल. हा सो ऐकला जातं हिचं स्वतः माझा ऐका. तर आता आपण उठलेलो आहे. आता जरा चहा वगैरे करू, आपण जरा चहा वगैरे पिऊ आणि नंतर मग दिवसाची सुरुवात आपण करू. कारण की आज घरी कोण नाही, मम्मी पप्पा वगैरे सगळे फिरायला गेलेत, मग फिरून येणार आहेत. सो आता आपण चहा वगैरे बनवू काहीतरी मस्तपैकी आणि मग बाकीची कामं आटपून घेऊ. सो आता आपण बनवणार आहे चहा. सो पहिले आपण एक फाटली घालून घेऊ चहाची, तर मग आपण चहा बनवू. एवढी खास तर चहा मला काही जमत नाही, तरी पण आपण ट्राय करू. पण मी एकटाच पिणार असतो, कारण की मी माझी चहा मी स्वतःच बनवतो, त्यामुळे काही टेन्शन नाही. कारण की मग कसं मला गोड लागते चहा. सो मग आता गाईज ही बघा, ही कुठली झोपायची पद्धत आहे? जे रे नीट झोप, नीट झोप बाबू. ही अशी कुठली झोपायची पद्धत आहे मला सांग? पाय खाली कर, असं नाही झोपायचं बाबू. सो गाईज आता सगळं आवरण वगैरे रेडी आहे सगळं. आता मी चाललोय जरा बाहेर, शुभम आलाय खाली, बघू आता तो कुठं काय बोलतोय ते. सो आता मी खाली चाललोय. बघा कसलाच रेडी तयार होऊन आलाय. याला कामधंद्याला जायचं आहे का नाही काय माहित नाही. सोमवार आहे आणि याचं काम बघा इथनच चालू आहे. तुला कामधंदा नाही काय रे? सो आता घरी आलोय आणि पोरांना पहिला खायला दिलं. इथे एक टॉम इथं खातोय आणि आमची जेरी इथं खाते. सो आता आहे ना खायला दिलंय. अजून आपल्याला जेवण बनवायचं आहे. अजून काय बनवायचं? फोडणीचा भात बनवू, कारण की मला फोडणीचा भात लय आवडतो. सो आता जरा फ्रेश होऊ आणि मग आपण सगळं सामान वगैरे जमा करू आणि फोडणीचा भात बनवू. सो चला, तर एक काम होतं त्यासाठी बाहेर गेलो होतो. सो आता आलोय, पहिले आपण ते काम करू. चला. सो गाईज आता आपण बनवतोय जेवण. काय फोडणीचा भात बनवायचा आहे. तर आता बघू कसं बनवतात. मी युट्यूबवर बघितले, चेक केले कसं बनवतात. सो त्या पद्धतीने आपण बनवू, कारण की मला ते येत नाही बनवताना, पण आपण युट्यूबवर बघून बघून बनवू शकतो आपण. गाईज आता ही सगळी तयारी तर मी केलेली आहे. आता एक कांदा कापलाय, तिखट, हळद, जिरा आणि मोहरी वगैरे घेतलेली आहे. आता तेल गरम होते म्हणून वाट बघतोय. तेल गरम झालं का मग आपण हे सगळं त्याच्यात टाकू. सो आता तेल तर तापलंय. आता आपण ह्याच्यात आहे ना मोहरी टाकून बघू. मोहरी टाकली. आता जरा मोहरी जरा व्यवस्थित हे होऊ दे, जरा चांगली गरम. जरा मोहरी अजून टाकू आपण, काय वाटतंय. हा, जरा तडकून दे, नंतर मग आपण त्याच्यात जिरा टाकू. सो आता जिरा मोहरी तर हे झाली. आता आपण टाकू जिरा. 1 चम्मच जिरा टाकू आपण. वाट बघू आता जरा. जिरा पण टाकलाय. माहित नाही कसा होईल. ह्याच्या आधी पण केले, पण खूप दिवसानंतर आता परत करतोय. सो माहित नाही कसा होईल, काय होईल ते. सो आता आपण टाकू कांदा ह्याच्यात. लालसर होईपर्यंत आपण जरा कांदा टाकून घेऊ. कांदा लईच मोठा कापलेला दिसतोय वाटतं मी. सो गाईज आपण आता सगळ्यात हे कांदा बिंदा टाकलेला आहे ह्याच्यात. बघू आता कसं होतंय. जरा कांदा लाल होते म्हणून जरा थांबलोय, पण बरोबर रेसिपी बनवतोय काय मला माहित नाही कसं बनवतात.
त्यांना खरंच येतं जेवण त्याने मला सांगा मी बरोबर बनवते काय. कारण की पहिला मी तेल गरम करून घेतला, त्यानंतर मोहरी टाकली, जिरा टाकला आणि आता कांदा टाकलाय गरम व्हायला. तो आता तांबूस झाला की मग हळद, मीठ आणि मग तिखट टाकतो. बरोबर आहे ना रेसिपी? कारण की मी आधी पण बनवलेली, पण ती युट्यूबवर बघून बघूनच बनवलेली. आता पण युट्यूबवर एकदाच बघली. आता बघू जसं होईल तसं होईल. काय मी एकटाच खाणार आहे, बाकी कोणत्या खाणार नाही. आपला आता कांदा तर लालसर झालेला आहे. आता आपण ह्याच्यात टाकू तिखट. तिखट टाकलाय, थोडी हळद टाकू, थोडा आपण गरम मसाला टाकू, काय काय टाकलंय तर मला तर माहित नाही काय आहे. आणि थोडा हिंग टाकू आपण. आणि आता आपण हे असा मस्तपैकी मसाला करून घेऊ त्याचा. काय वाटतंय होईल काय बरोबर माझा हे जेवण? माहित नाही मला कसं होईल. जसं होईल तसं होईल. गाईज मसाला तर आता आपला रेडी आहे. आता फक्त ह्याच्यात भात टाकायचा आहे. कसं वाटतंय? वास तर चांगला येतोय. बघू आता. चांगला तर झाला पाहिजे. मेनू तिने बनवलंय मी. काहीच मला माहित नाही कसा बनल, पण जसा बनल तसा बनल. काय आता मी एकटाच खाणार आहे. आणि जरी चांगला वाईट झाला तरी पण मी तुम्हाला सांगेन हा चांगला झालाय, चांगला झालाय. चला आता आपण ह्याच्यात ना भात टाकून घेऊ. सो आता आपण ह्याच्यात टाकू भात. आणि ह्याला घेऊ आपण परतवून. अशा प्रकारे आपला फोडणीचा भात रेडी आहे. आता ह्याच्यावर आपण जरा डिश ठेवू, थोडा 3-4 मिनिटं जरा वाफेवरती होऊन जाऊ दे. काय वाटतं है ना? कलर वरनं तरी वाटते चांगला झाला असेल, पण आता जोपर्यंत खाऊन नाही बघत तोपर्यंत कळणार नाही. सो आता आपण ह्याच्यावरती डिश ठेवू आणि वाफेवरती जरा होऊन देऊ. काय वाटतंय? आणि वट्टा वगैरे पण साफ करून ठेवलाय आता, म्हणजे कसं टेन्शन नाही, घाण नाही आपले काहीच वट्ट्यावरती. जेवढा होता तेवढा पसारा सगळं उचलून ठेवला. आणि आता आपला भात शिजतोय. सो आपण वाट बघू. भात रेडी आहे, फोडणीचा भात. सो आता जेवतो आणि तुम्हाला सांगतो कसा झालेला भात. झालेला चांगला भात, फक्त लय तिखट झालाय, भयंकर तिखट झालेला. पण ठीक आहे, चांगला झालेला. जमू शकतं मला, करू शकतो. आता संध्याकाळ झालेली आहे. संध्याकाळचा दुपारी झोपलेलो जरा, कारण की थोडं सर्दी आणि जरा वाटते नाकबीक, त्यावेळेस झोपलेलो. 7ला उठलोय, जरा आता चहा बी बनवतो, चहा वगैरे पितो आणि नंतर मग संध्याकाळी बाहेर पडू आपण. सो चलो. तो गाईज आता मी चाललोय आमच्या टॉम सीटला फिरायला घेऊन खाली. सो चला. चल चल उठ चल, थांब, चल. सो आता टॉपला आम्ही घेऊन खाली चाललोय राऊंड मारायला. सो असा रोज फिरवायला लागते त्याला, रोज सकाळ संध्याकाळ रात्री पण जेवण झाल्याच्या नंतर पण फिरवायला लागते. जर नाही फिरवलं तर मग रात्रभर झोपून देत नाही, स्वतः पण झोपत नाही आणि दुसऱ्यांना पण झोपून देत नाही. खाली फक्त एक घराच्या चावीचा आवाज आला किंवा दरवाजाचा आवाज आला, लॉक उघडण्याचा आवाज आला का असा उठून बसतो, डायरेक्ट बाहेर पळून, डायरेक्ट दरवाजाच्या इथे येऊनच बसतो की मला बाहेर घेऊन चला राऊंड मारायला. आणि काय करत तर नाही बघा, असं फक्त फिरत राहतो असंच बस. आणि त्याच्या मागून आपण फिरायचं बस, बाकी काय विषय नाही त्याचा.
काहीच आता मी चाललोय जेवायला मामीकडे, कारण की दुपारी बनवलं, आता संध्याकाळी मामी बोलली की ये घरी जेवायला. स्वतः मामीकडे जेवायला चाललोय, पोरांना खायला प्यायला घातलं. सो आता निघालोय, चला जेवू वगैरे आणि मग येऊ निवांत घरी. सो गाईज फायनली मी आता घरी आलोय आणि आजचा दिवस आपला संपलेला आहे. सो हा ब्लॉग एवढाच होता. आता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू गाईज.